बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरामधून बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वत्र देशभरात दसरा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला दसरा हा दरवर्षी रावणाच्या पुतळ्याचा दहन करून साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड येथील पूर्ण नगरमध्ये भाजप नेते एकनाथ पवार यांच्या सिद्धिविनायक मंडळातर्फे यंदाच्या वर्षी 30 फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। हे दृश्य अनुभवण्यासाठी हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। रावण दहनाच्या कार्यक्रमाची अधिक माहिती एकनाथ पवार यांनी आपला आवाजशी बोलताना दिली आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी आणि भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। एकनाथजी, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांची गर्दी आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकता की रावण दहनाचं इथे नियोजन केलंय, काय सांगाल? खरं तर आज विजयादशमीच्या सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी रावणाचं दहन केले जाणार आहे, याचा अर्थ दुष्ट विचाराचा नायनाट या ठिकाणी आज आम्ही नवरात्रीच्या निमित्तानं या भागामध्ये करतोय। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या ठिकाणी रावणाचं दहन करून, आपण मागच्या काळामध्ये कोरोना होता, कोरोनाच्या माध्यमातून त्यावेळेस रावणाचं दहन केलं आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी देवेंद्रच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने सरकार आलं, मला असं वाटतंय की मग गणपती असेल, दहीहंडी असेल आणि नवरात्री अत्यंत उत्साहामध्ये हिंदूचे सण साजरे केले जात आहेत। मला असं वाटतंय की मागच्या काळामध्ये जे विचार होते त्याचा दहन करून पुढच्या काळामध्ये समृद्धीसाठी या ठिकाणी काम केलं जाणार। आपण जर पाहिलं गेली 2 वर्ष कोविडचा कालावधी होता, सर्वत्र सण आणि उत्सवांवर निर्बंध होते, तर आता या वर्षी आपण बघतो या ठिकाणी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित आहे रावण दहन बघण्यासाठी। तर कुठल्या उत्साहात या वर्षी नवरात्री उत्सव साजरा झाला? खरं तर मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एक गोष्ट होती की फक्त आणि फक्त हिंदूंच्या सणावर बंदी घालणं, आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार 3 महिन्यानंतर आल्याच्या नंतर हिंदूंचे सण मनसोक्त साजरे करण्याचं खरं तर केलं। मला वाटतं की कोरोनाच्या काळामधून लोक बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी भावना होती आमचे सण आनंदाने आपण साजरे केले पाहिजे, मला असं वाटतं की हे सरकारचं यश आहे। सरकारच्या मदतीमुळे आज हिंदू बांधव आज रस्त्यावरून आनंदामध्ये उत्साहात सण साजरा करतायत। परंतु दुष्ट विचाराचं दहन करण्यासाठी वर्षानुवर्ष काम करावं लागतंय। जसं राष्ट्रीय स्वयंसंघ आज 98 वर्ष काम करतंय, मला खात्री आहे की त्यांच्या विचाराचं सोनं घेऊन आमच्यासारखे कार्यकर्ते पुढच्या काळामध्ये काम करतायत। तर नक्कीच आपण पाहू शकतो एकनाथ पवार जे भाजप नेते आहेत ते आपल्या सोबत होते। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।